ह्या उरी भिनु दे ताही दिशा या दुमदुम दे जोश नवा ह्या उरी भिनु दे ताही दिशा या दुमदुम दे गरजू दे आज तोच आवाज ऐकून हाक हे रान उठू दे नाद घुमू दे कमळ फुलू दे नाद घुमू दे कमळ फुलू दे नाद घुमू दे कमळ फुलू दे नाद घुमू दे। भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा आयोजित नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांचा पदग्रहण आणि मंडळ अध्यक्ष यांचा सत्कार समारंभ नवी मुंबई येथे संपन्न झाला। या प्रसंगी बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार आणि जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रियेचे निरीक्षक मनोज कोटक, माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, भारतीय जनता पार्टी मच्छीमार सेलचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट चेतन पाटील, प्रदेश पदाधिकारी वर्षा भोसले, माजी महापौर जयवंत सुतार यांच्यासह नवनियुक्त मंडळ अध्यक्ष, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी डॉक्टर राजेश पाटील यांची जिल्हाध्यक्ष म्हणून अधिकृत घोषणा करून त्यांना या पदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल सर्वांनी मनपूर्वक अभिनंदन केलंय। तसंच सर्व नवनियुक्त मंडळ अध्यक्षांचे देखील अभिनंदन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलंय। या प्रसंगी भाजप नवी मुंबई नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अध्यक्ष म्हणून आपल्या कार्यकाळात पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देण्याबरोबरच आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुन्हा एकदा आपलं वर्चस्व प्रस्थापित करेल असा ठाम विश्वासही व्यक्त केलाय। भारतीय जनता पार्टीची एक रचना आहे आणि त्या रचनेच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे। ही निवड त्या ठिकाणी झाल्यानंतर मला आता या ठिकाणी संघटनात्मक रचना ही पहिल्यांदा त्या ठिकाणी करणं आमचे गरजेचे आहे आणि ती ह्या 15 ते 20 दिवसामध्ये करण्याचा माझा प्रयत्न असेल। मग ज्याच्यामध्ये जिल्ह्याची कमिटी असेल, तालुका मंडळ स्तरावरची कमिटी असेल, बूथ स्तरावरची कमिटी असेल, ह्या गोष्टी आम्हाला करणं अपेक्षित आहे। कारण ह्या गोष्टींचा आधार घेऊनच आम्हाला त्या ठिकाणी महापालिकेच्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे। निवडणुकांना सामोरे जाताना त्या ठिकाणी आपल्याला मतदारांचा अभ्यास लागतो, इथल्या समस्या त्या ठिकाणी आहेत, गावगावठाणांच्या समस्या आहेत, या ठिकाणी झोपडपट्टीवासियांच्या समस्या आहेत, या ठिकाणी शहरवासियांच्या अल्पोत्पन्न गट आणि इतर घटकांच्या देखील समस्या आहेत। या समस्या सोडवताना माझी आपले मंत्री महोदय सन्मान्य गणेशजी नाईक साहेब त्या ठिकाणी अग्रेसर आहेत, तेही सोडवण्याचा प्रयत्न करतात। आपल्या लाडके आमदार मंदाताई म्हात्रे ह्या देखील वेळच्या वेळेवर त्या ठिकाणी शासन स्तरावर ह्या समस्यांबाबत त्या ठिकाणी निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात। आता जिल्हाध्यक्ष म्हणून माझी देखील जबाबदारी आहे, ज्या ज्या विभागामध्ये ज्या समस्या आज त्या ठिकाणी अजूनही काही प्रलंबित आहेत त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी प्राधान्य देणार आहोत। पण महापालिकेच्या निवडणुका कधीही झाल्या तरीसुद्धा भारतीय जनता पार्टी नव्या मुंबईमध्ये ही सक्षम आहे। कार्यकर्त्यांचं मोठं बळ असलेली पार्टी आहे। कार्यकर्त्यांच्या बरोबरच या ठिकाणी 2 आमचे आमदार आहेत, मंत्री आहेत, त्याच्यामुळं महापालिकेची निवडणूक आम्हाला त्या ठिकाणी जड नाही। आम्ही 101% मोठ्या संख्येनं आमचे नगरसेवक निवडून येतील, रेकॉर्ड ब्रेक नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येतील आणि महापालिकेमध्ये ही भारतीय जनता पार्टीची सत्ता त्या ठिकाणी असेल। बघा, मी तसा काही नवीन कार्यकर्ता नाही, मी देखील या ठिकाणी 10 वर्षापासून काम करतोय। माझ्याकडं सुरुवातीपासून महामंत्रीपद हे भारतीय जनता पार्टीमधलं मोठं पद आहे अध्यक्षपदानंतर। त्यातल्या त्यात महामंत्री संघटन जो असतो तो त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो आणि ती जबाबदारी मी त्या ठिकाणी पार पाडलेली असल्यामुळं, उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडलेली असल्यामुळं मला या ठिकाणी जी काही आपल्या पक्षीय लेवलवर जी रचना आहे ती रचना करण्यासाठी आम्हाला काही अवघड नाही आहे। त्याच्यामुळं अतिशय चांगल्या प्रकारे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा संच, कोणी नवीन असतील, जुने असतील, परंतु हा भेदभाव त्या ठिकाणी न करता या ठिकाणी कार्यकर्ता जो भारतीय जनता पार्टीचा आहे, ज्याच्याकडे जे जे कौशल्य आहे त्याप्रमाणे त्यांना काम देऊन आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही त्यांचा सन्मान करून त्यांना सन्मानाचं पद त्या ठिकाणी देऊ, कुणाला नाराज व्हायचा प्रश्न येणार नाही। आणि म्हणून अशा पद्धतीची बांधणी देखील आम्ही भारतीय जनता पार्टी ही जगातली सर्वात मोठी सदस्य संख्या असलेली पार्टी आहे, लक्षात ठेवा। भारतीय जनता पार्टी आपल्या महाराष्ट्रात देखील त्या ठिकाणी 1.5 कोटी सदस्य संख्या असलेली पार्टी आहे। नव्या मुंबईमध्ये देखील
या ठिकाणी 3.5 लाखाच्या वर सदस्य संख्या असलेली पार्टी आहे. त्याच्यामुळं ह्या ठिकाणी असा काही प्रश्न कधी आला नाही. परंतु आम्ही निष्ठेने या ठिकाणी काम करत राहू, मिळून काम करत राहू, सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी काम करू. कुठेही आम्हाला त्या ठिकाणी तशी काही अडचण निर्माण होईल असं मला वाटत नाही.